लगेच मासा मार, त्याला वेळच लागत. किंवा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळे, तुकाराम महाराजांची तळमळ सांगितली. जीवनाहून वेगळा मासा धरा की जसा प्राण सोडतो, तसं खऱ्या भक्ताचं जीवन आहे. देव त्यांना सुटला की त्यांना आवडतच नाही, ते देवाला सोडतच नाही. त्यांचं मन देवाशी अनन्यच राहतं. अनन्य कायाने वाचने संत महात्मे भक्त महात्मे देवाची भक्ती करत राहतात. काया वाचानी मन, काया वाचानी मन एक करोनी करी भजन, एक करोनी करी भजन. हाची मुख्य भजन भाव, हाची मुख्य भजन भाव. तर हे खरं भजन आहे. काया वाचा मन एकत्रित करून जो भगवंताशी समरस होतो, अनन्य होतो, हे तर भजन आहे. समजा आपण अभंग गातो, एकादशी म्हणा, गुरुवार म्हणा, सोमवार म्हणा, शनिवार म्हणा, असं काही पर्वकाळ म्हणून आपण भजन करतो. ते तर भजन आहेच आणि ते केलंच पाहिजे. पण त्याहीपेक्षा हे भजन भारी आहे. सतत देवाच्या चिंतनात राहणं, देव सोडून काही दुसरं न पाहणं. आणि नाहीतरी संताला सगळे देवच वाटतात ना. सिया राममय सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पानी. सिया राममय सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पानी. या साऱ्या जगामध्ये खऱ्या भक्ताला, खऱ्या संताला सगळे देवच वाटतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. कोणी दिसो ते जगाला आपलं स्वरूप समजतात. हे विश्वाचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच आहोत. हे सर्व विश्व जग त्यांना आपलंच वाटतं. हे विश्वाचे माझे घर, माऊली म्हणतात, हे विश्व माझं घर आहे. पण घर वेगळं आणि आपण वेगळं, असं वेगळी दिसते तिथं थोडी. आणि शेवटी मग उत्तरार्धात माऊली बोलतात की तो चराचरच झाला. हे चराचर म्हणजे माझं स्वरूपच आहे. म्हणून जे जे भेट